नवनीत राणाबद्दल संजय राऊतनी अमरावतीमध्ये जाऊन ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते एका नेत्याला शोभत नाही। नेता कसला, तो खऱ्या अर्थानं दलाल आहे। महिलाबद्दल असे अपशब्द वापरणं हे संस्कृतीत बसत नाही। एखाद्या उमेदवाराच्या विरोधात बोलायचं की त्याला नाची म्हणतो, हे स्वतःच नाचे हे लोकांच्या दारोदार जाऊन फिरतायत, हे नाचत फिरतायत। कधी सिल्वर ओक तर कधी आणखी काँग्रेसचं ते राहुल गांधी। या नाचाचा खऱ्या अर्थाने बंद झाला पाहिजे आणि याची तक्रार नवनीत राणाने सुद्धा निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। परंतु अशा पद्धतीने त्यांनी एका महिलेचा अपमान करून शरद पवार साहेबांनी केला महिलांचा अपमान, स्वतःच्या सुनेचा अपमान केला, हा आता दुसऱ्या महिलांचा करतो। हीच यांची खऱ्या अर्थानं महिलाबद्दल असलेली आस्था आहे आणि जाहीरनामा काढतायत महिलांच्या सुरक्षतेसाठी। हे नालायकांमुळेच या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या संस्कृतीची सुरुवात झाली। शिवसेना भाजपची जी युती आहे मुळामध्ये बाळासाहेबांनी पहिल्यांदा केलेली ती युती आहे आणि म्हणून अशा वेळेला आम्ही ज्या विचारांनी चाललेलो आहे, आम्ही शिवसेना प्रमुखाचा विचार घेऊन पुढे चाललो आणि त्यांचा फोटो किंवा दिघे साहेबांचा फोटो नसला तर हे साहजिक आहे, कार्यकर्त्याच्या भावना या भडकणारच। म्हणून त्यांनी केलेलं कृत्य हे काही विरोधात म्हणून नाही केलं, परंतु ज्या बाळासाहेबांमुळं आपण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नावारूपाला आलो आहे त्यांचा फोटो असणं एक गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं हिंदुत्ववाद शिकवणारा कोण, तर ते शिवसेना प्रमुख। म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना सांगितल्यात किंवा दाखवल्यात, व्यक्त केल्यात। यापुढे तशी चूक महायुतीकडून कोणत्याच कार्यक्रमामध्ये होणार नाही याची काळजी सर्वजण घेतील। त्यापासून जागा वाटपचा निर्णय आहे, जागा वाटप चौथ्या टप्प्याच्या जे जागा वाटप जे आहेत त्याची घोषणा उद्या होणार आहे। त्यासाठीच मी आज शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो आणि 5व्या टप्प्याला थोडासा उशीर असल्यामुळं 1-2 दिवसात त्याही जागा वाटपाचा निर्णय होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।